अजित पवार गटावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ठपका ठेवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार। सर्वोच्च न्यायालयाकडून दोन्ही गटांचे अर्ज निकाली। अजित पवार यांनी जाहिरातीमध्ये चिन्ह निकालापर्यंत असेल असे ठळक लिहावं, न्यायालयाचे निर्देश। अजित पवार हे तुमचं कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार। पवारांच्या काटेवाडीत झळकले पोस्टर। कुटुंबानं एकटं पाडलं, पण आम्ही तुमचेच कुटुंबीय। काटेवाडीकरांनी अजित पवारांवर दाखवला विश्वास। एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपच्या ताटाखालचं मांजर। अंबादास दानवेंची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडे उमेदवारच नाही, दानवेंचा टोला। उमेदवारी कुणालाही मिळो, निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढणार। 10 वर्षात केलेली विकास कामं जनतेसमोर ठेवणार, श्रीकांत शिंदेंचं विधान। ठाण्याच्या उमेदवारीवरून खासदार संजय राऊत यांची श्रीकांत शिंदेंवर टीका। श्रीकांत शिंदे अजून बच्चा आहे, स्वतःला तारणहार समजणारे मुख्यमंत्री ठाण्याची उमेदवारी देऊ शकले नाही, राऊतांचा टोला। सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर केला, आता माघार नाही। खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। सांगली संदर्भात काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी बोलणं झाल्याची राऊतांची माहिती। ज्यानं पक्ष रसातळाला नेलं, 3-13 वाजवले, त्यानं दुसऱ्यांवर बोलू नये। पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हास्यास्पद, नितेश राणेंची राऊतांवर टीका। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्यांनो आता तरी समजून घ्या आणि सुधरा। जे हेमंत पाटील, गजानन कीर्तीकर, हेमंत गोडसे आणि कृपाल तुमानेंसोबत झालं, ते शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसोबत कधीही होईल, भास्कर जाधवांचा शिंदे गटाला टोला। संजय निरुपम यांचा काँग्रेसचा राजीनामा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे पाठवला, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनी आपला ट्विटर बायो बदलला, कव्हर फोटोमध्ये माझा कट्टा कार्यक्रमामधील फोटो। मोहित कंबोज यांचं संजय निरुपम यांना विरोध करणारं ट्विट। निरुपम हिंदू विरोधी असून त्यांच्याकडून मुंबईमध्ये बीफ पार्टीचं आयोजन, म्हणून त्यांना विरोध कायम, कंबोज यांचा ट्विटमध्ये उल्लेख। रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्द, जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती। नवनीत कौर राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, राणांचं जात प्रमाणपत्र कोर्टानं ठरवलं वैध, निवडणूक लढवण्यासाठी राणांचा मार्ग मोकळा। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे असं म्हणणाऱ्यांचं तोंड सुप्रीम कोर्टानं केलं बंद। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या निकालावर फडणवीसांचं विधान। नवनीत राणांकडून उमेदवारी अर्ज दाखल, यावेळेस नवनीत राणांसोबत आदिवासी बांधवही उपस्थित। अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती। नवनीत राणा आणि रवी राणांनी हनुमानगडीवर घेतलं दर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राणांचं देवदर्शन। नवनीत राणांनी सकाळी अमरावतीच्या अंबादेवीचं घेतलं दर्शन, मंदिरात केली महाआरती। नवनीत राणांनी अंबादेवी मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांची घेतली भेट, केली चाय पे चर्चा। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, विद्यमान खासदारांनी 5 वर्षात फक्त संपत्ती जमा केल्याची टीका। प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आंबेडकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली। उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर राजश्री पाटील यांनी माहेरी जाऊन घेतले आई वडिलांचे आशीर्वाद, माहेरच्या मंडळींसमोर राजश्री पाटील भाऊक। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, राजश्री पाटील आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करणार उमेदवारी अर्ज दाखल। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी पालकमंत्री संजय राठोड यांची निवासस्थानी घेतली भेट, आमदार मदन येरावार यांचीही राजश्री पाटील यांनी घेतली भेट। भावना गवळींचं तिकीट नाकारल्यानं शिवसेना समर्थक आक्रमक, भावना गवळींना उमेदवारी घोषित न केल्याचा वेगळा निर्णय घ्यावा लागेल, वाशिममधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा।
भावना गवळींनी गद्दारी केली म्हणून त्यांची उमेदवारी कापली. चंद्रकांत खैरेंची भावना गवळींवर टीका. उद्धव ठाकरेंनी ज्यांना 5 वर्ष खासदार बनवलं त्यांना 10 तास उभं राहूनही तिकीट मिळालं नाही. आदित्य ठाकरेंची नाव न घेता भावना गवळींवर टीका. अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज मागे. वंचितकडून पाठिंबा न मिळाल्यानं निवडणुकीतून माघार, पण तरीही वंचितच्याच उमेदवाराला पाठिंबा देणार, आनंदराज आंबेडकरांचं स्पष्टीकरण. वंचितनं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातला उमेदवार बदलला. सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना उमेदवारी. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचं प्रचारासाठी मुद्द्याचं बोलावं अभियान. या अभियानाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे सोलापूरमधल्या विविध घटकांशी साधणार संवाद. अभियानाच्या पहिल्याच दिवशी साधला रिक्षा चालकांशी संवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.